HM घाटमाता 9. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि आपण शेतकरी संघटनेचं जे आहे ते विधानसभेचं अध्यक्ष आहे. तर तुमच्या शेतकरी संघटनेची काय ह्या निवडणुकीमध्ये तयारी आहे? आता शेतकरी संघटना निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे, पण काही ठिकाणी उमेदवार तेवढ्या ताकदीने उभा राहिलं तर मतदान होण्याची क्षमता कमी आहे. काही मतदारसंघात येणाऱ्याला पाडू शकतील, पडणाऱ्याला येऊ शकेल शेतकरी संघटने उमेदवार उभा राहिल्यास. असं 2 मतदारसंघात होऊ शकतं. 2 मतदारसंघात आमचे उमेदवार थोडी ताकदीने कमी आहेत. त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे आम्ही पोहोचू शकलो ना शेतकऱ्यापर्यंत, असं आम्हाला थोडं काही ठिकाणी वाटतं आम्ही चाचपणी केल्यानंतर. आता असं झालेलं आहे की सर्व पक्ष म्हणजे काही पक्ष एकत्रित येऊन म्हणजे छोटे छोटे पक्ष आहेत त्याला युती करून आम्ही तिसरी आघाडी काढायचा आमचा डोक्यात विचार चालू आहे. आता आपण युतीची गोष्ट करता, जर समजा इथे जे प्रस्थापित पक्ष आहेत याच्यामधून समजा एखादा उमेदवार जर चांगला असेल तर आणि तो कोण चांगला उमेदवार असेल त्याला आपल्या संघटनेची सहकार्य मिळणार का? प्रस्थापित जर म्हणलं तर प्रस्थापित असा काही विषय नाहीये, पण इथं आता तसेच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी एका गरीब होतकरू मुलाला काम करण्याची संधी आपले लोकनेते तानाजीराव पाटील अध्यक्ष यांनी एक संधी दिली. म्हणजे ते आटपाडी तालुक्याचे एक आमदार आहेत असं तर काय आपल्याला म्हणायला वावं ठरणार नाही, कारण त्यांचं पूर्ण काम मंत्रालयापर्यंत असते आणि त्यांनी एक गरीब मुलाला म्हणजे तो माझ्या संघ आम्ही पहिले रस्त्यावर काम करणार हमाली ज्या मार्केटमध्ये ज्यानं डाळिंब शॉर्टिंग केलं केरडमध्ये बसून त्या मुलाला त्यांनी सभापती बनवलं आणि त्या ठिकाणी त्याला काम करण्याची संधी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. त्या ठिकाणी त्यानं चांगलं काम केलं. शेळ्या मेंढ्यांचा बाजार असा तो चांगला भरवला. तिथं शेतकऱ्यांना आम्ही मका खरेदीची मागणी केली शेतकरी संघटनेमार्फत, तर त्यांनी ती आमची मागणी पूर्ण केली. कुठलं आम्हाला आंदोलन किंवा कुठलं काय आम्हाला करायची वेळ आलेली नाही. तसेच त्यांनी शेळ्या मेंढ्याच्या बाजारात जो आपल्याला कार्तिकमध्ये जो मोठा बाजार भरतो यात्रा भरती त्या ठिकाणी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली सभापतीने. असंच चांगलं काम त्या ठिकाणी सभापतीने जे शेतकऱ्यांना जे नाळ असते ते काम करून दाखवलं आणि ज्यांना ज्या संधी दिली ती लोकनेते तानाजीराव पाटील त्यांचा त्यांनी विश्वास पारदर्शक केला. जर तसंच दिगंची जिल्हा परिषद गटातून संतोष पुजारी यांना जर तिकीट दिलं त्यांच्या पक्षाने शिवसेनेने तर संतोष पुजाऱ्याबरोबर काम करण्यास आम्हाला काही अडचण नाही, कारण शेतकरी संघटना दिगंजी जिल्हा परिषद गटामध्ये येणारा पाडू शकते आणि पडणारा आणू शकते उमेदवार उभा केल्यास. कारण का दिगंजी जिल्हा परिषद गणात प्रत्येक गावामध्ये शेतकरी संघटनेची शाखा आहे, कवठळीमध्ये शाखा आहे, तसेच पळसकिल्ला शाखा आहे, आवळायला शाखा आहे शेतकरी संघटनेची, लिंगिरीमध्ये शाखा आहे, राजवाडीत शाखा आहे, उंबरगाव दिगंची तिथं शाखा आहे, परत पुजारवाडी दिगंची या ठिकाणी शेतकरी संघटने कार्यकर्त्यांची शाखा आहे. कारण का ज्या शेतकऱ्यांच्या टोळ्या पैसे घेऊन पळून गेल्या होत्या मुकदम त्यांच्यावर आम्ही 420चा गुन्हा दाखल करून फसवणुकीचा अशा शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेमाध्यमातून आम्ही न्याय दिलेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, कर्जाची वसुलीसाठी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, दूध दरासाठी आंदोलन केलेलं आहे. त्या ठिकाणी दिगंजी परिसरात शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे. दिगंजी परिसरात शेतकरी संघटनेचं मोठं मतदान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी संघटना ज्याच्यासोबत जाईल तिथला उमेदवार हा विजय 100% होणार एवढं आम्हाला माहिती आहे. जर त्या ठिकाणी संतोषभाऊ पुजारी जर उमेदवार नसतील तर शेतकरी संघटना त्या ठिकाणी चांगल्या उमेदवाराचा विचार करेल आणि त्या ठिकाणी काम करेल. तसं उमेदवार आहे का? आता सध्या तरी आम्हाला काम करणारा शेतकऱ्यासाठी लढा असणारा संतोषभाऊ पुजारी तर दिसतोय. त्यानंतर कोण कुठल्या पक्षात उमेदवार येतो त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, कारण का काम हे ग्राउंड लेवलला असते शेतकऱ्यांचं आणि त्यांनी आमच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती काम केलेलं आहे. तसेच त्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही संतोषभाऊ पुजारी यांना एक निवेदन दिलं होतं की शेतकऱ्याचा जो माल असतो गहू, ज्वारी, बाजरी, मका याला तारण कर्ज असते, तारण कर्ज योजना कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ती सुविधा सोयी केली. आणि परवा एक असा विषय झाला की शेतकऱ्याचा जे हमी भाव जो असतो हमी भाव त्याच्यापेक्षा कमी दराने मका विकली. त्यानंतर आम्ही कृषी पणन बाजार समितीकडे तक्रार केली म्हणजे पुणे येथे. तर त्यावेळेस संतोषभाऊ पुजाऱ्यांना डायरेक्ट तिथल्या आयुक्तांनी फोन केला, सभापती आहेत तर सभापती हा एक विषय तुमच्या भागातला आलेला आहे, कमी दरात माल विक्री केलेला घेतलेला आहे व्यापाऱ्यांनी, त्यांच्यावर कारवाई करून त्यांची वरची जी रक्कम राहिलेली आहे 2400 रुपये 1800 रुपये मका घेतली होती, वरचे 600 रुपये तुम्ही त्यांना देण्याची व्यवस्था करा. तर त्या ठिकाणी त्यांनी जसं आम्हाला लेखी पत्र दिलं आणि सांगितलं की मी देतो माझ्याकडे पाठवून द्या, माझ्याकडे कुठली तक्रार नाही. तसं आम्ही संतोषभाऊ पुजाऱ्यांची भेट घेतली
आणि सांगितलं शेतकऱ्यांची, जर ते व्यापाऱ्यांनी मका घेतली तर व्यापाऱ्यांना त्यांनी फोन करून सांगितले तो कमी दरात मका घेतलेला आहे, परवाना रद्द होऊ शकतो आणि तुम्ही काय असेल तो त्यांचा विषय मिटवा. त्या व्यापाऱ्याने आम्हाला पैसे दिले वरची रक्कम. म्हणजे इथपर्यंत काम करू शकतो माणूस. शेतकऱ्यांचे जे पैसे असतात ते लढा. तसं आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यासाठी याचा कधी उपयोगच झाला नव्हता. ज्या दिवशी लोकनेते तानाजीराव पाटील अध्यक्ष यांनी जी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवली, त्या निवडणुकीत संतोषभाऊ पुजारी यांना सभापती पद दिल्यानंतर ही शेतकऱ्यासाठी मार्केट कमिटी आहे याचं शेतकऱ्यांना लाभ झाला. तसंच लोकनेते तानाजीराव पाटील अध्यक्ष यांनी संतोषभाऊ पुजारी यांना काम करण्याची अजून एक संधी द्यावी मोठं, आणि त्या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटना यांच्यासोबत काम करणं अशी मी त्यांना मागणी करतो. तसंच आज सकाळी मी आपले आमदार सुहासभाई बाबर यांच्याशिवर सुद्धा फोनवरनं संपर्क साधला आणि त्यांना सुद्धा आम्ही त्यांची मागणी केली आहे. काम बरोबर आहे म्हणले. मी सुद्धा अध्यक्षासंघ चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणले. आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे. आमदार साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की जसं आम्ही तुमच्याकडे मागणी केलेली आहे, काम करण्याची चांगली संधी दिलेली आहे, तुमचं काम चांगलं आहे, फक्त हाच एक शेतकऱ्यांचा होतकरू मुलगा आहे आणि त्याला त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी केलेली आहे. बेगंजी परिसरात तसा दुसरा कुठलाही गणातला एखादा नेता दिसत नाही किंवा सरपंच पदावाला किंवा असा शेतकऱ्यांसाठी काम करणारा, तुटून पळणारा असा कुठला नेता दिसणार सध्या तरी तो आहे. आणि प्रत्येक गावात त्याची एक वेगळी इमेज आहे. म्हणजे प्रत्येक गावात त्याची स्वतःची एक ओळख थोडी आहे आणि तो शेतकऱ्याच्या कुठेही जरी गेला तरी बांधाव बसणारा नेता कार्यकर्ता आहे शेतकरी शिवसेनेचा आणि चांगला काम करतो. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. HM घाटमाता 9.